नमस्कार मित्रांनो, प्रोशक्ती ॲग्रो फार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण केरळातील बोसम एक्सपेरिमेंटल फार्म या फार्ममध्ये आहे, जिथे बऱ्याच व्हरायटीचे पक्षी आपल्याला पाहायला मिळतात। तर सर्वप्रथम आपण बोसममध्ये आल्यानंतर ज्या व्हरायटी या फार्ममध्ये दिसत आहेत त्याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सहजासहजी विजिट केल्यानंतर आपण बिझनेस ट्रिपसाठी केरळला विजिट केलं, त्यानंतर जे पाहायला मिळालं त्या या व्हिडिओमध्ये आहे। बोसम फार्ममध्ये हे जे आहे ते आफ्रिकन गीज आहेत, जे त्यांनी ब्रीडिंगसाठी अशा पद्धतीने ठेवलेले आहेत। यांची किंमत वगैरे काय या व्हिडिओमध्ये मी सांगत नाही आहे, कारण की फक्त हा व्हिडिओ दाखवण्यासाठी आहे। त्यानंतर अशा प्रकारे हे इंडियन रनर डक्स आहेत, चांगल्या क्वालिटीचे डक्स यांच्याकडे मिळतात। त्यानंतर हे बर्बन कलरचा टर्की आहे। बर्बन कलरचा टर्की हा खूप रेअरली असतो आणि याची किंमत ही खूप जास्त असते। त्यानंतर हे क्रेस्टेड डक आहेत, ज्याच्यावरती थोडंसं ही फॅन्सी व्हरायटी येते। क्रेस्टेड डक ही एक व्हरायटी शोसाठी लोक जास्त प्रमाणात पाळतात। ही अशा पद्धतीचे हे बदक आहेत। त्यानंतर गीजची आणखीन एक व्हरायटी आहे जी खूप कॉस्टली जाते। त्या व्हरायटीतला जवळपास म्हणजे भारतामध्ये खूप कमी पक्षी आहेत। हे एक पूर्णतः एक्झॉटिक पक्षी आहेत, हे तुम्ही इथे पाहू शकता। अशा पद्धतीने हे पक्षी आहेत। त्यानंतर कॉलडक्स ही या फार्मवरती आहेत, जे खूप छान पद्धतीने येथे पाळलेले आहेत। कॉलडक्सची क्वालिटी तुम्ही पाहू शकता। हे कॉलडक्स आहेत। कॉलडक्स हे बाहेरच्या देशामध्ये घरामध्ये खूप छान पद्धतीने पाळलेले असतात। हे अशा पद्धतीने बोसम फार्म केरळ येथे त्यांनी पक्षी पाळलेले आहेत। खूप छान नियोजन आहे, पाणी, सावली, झाडांची व्यवस्था, पक्ष्यांचं नियोजन खूप उत्तम पद्धतीने केलेलं आहे। एक्झॉटिक पक्ष्यांमध्ये त्यांनी बऱ्याच दिवसांपासून डील करत आहेत। त्यानंतर कोंबड्यांच्या व्हरायटी, कोंबडा ज्या पद्धतीने आपल्याकडे पाळला जातो त्या पद्धतीनेच पाळला आहे, पण तो या व्हिडिओमध्ये तुम्ही जो पाहत आहात हा बाहेरून आणलेली कोंबड्याची व्हरायटी आहे, ज्याच्यामध्ये शेपटी ही थोडीशी लांब असते आणि याच्या किमतीही खूप जास्त असतात। याची फिमेल आहे आणि हे 2 मेल आहेत आणि जवळपास 1 महिन्याचे चिक्स आहेत। या अशा पद्धतीने हे खूप नियोजनबद्ध पद्धतीने इथं फार्मिंग करत आहेत। तर बोसम फार्मवरती आणखीन एक सेटअप त्यांनी नवीन बनवलं आहे की मस्कवी डकचा सेटअप आहे। त्याच्यामध्ये ते खूप जास्त व्हरायटीत बदक पालन करतात। तर अशा पद्धतीने त्यांनी हे फार्मिंग केलेलं आहे। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।